कुत्रा या आकाराचे दिसणारे सगळे प्रकार कुत्रा या जातीत येतात. म्हणजे जाती सुद्धा पुन्हा आकाराशीच संबंध. नाम रूप संबंध जाती क्रिया. क्रिया तर स्वच्छच आहे. सुई झाली लोखंडाची, ती शिवण्याचं काम करते. शिवण्याचं काम आकाराशी संबंधित आहे, लोखंडाची नाही, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा क्रिया देखील आकाराशी संबंधित आहे. नाम रूप संबंध जाती क्रिया भेद आणि एक वस्तू दुसऱ्याहून भिन्न आहे ही देखील तिच्या आकारामुळेच ठरते. हा पेला आणि एखादं भांड याच्यातला आकार हा त्या आकारामुळे भेद ठरतो. हे टेबल, ती खुर्ची आकारामुळे एक टेबलापेक्षा भिन्न ठरते. आकाराशी संबंध येतो, वस्तूच नाही. तर वस्तू मुळात ही या सगळ्यापासून अलिप्तच राहते. हा तत्वज्ञानातला सिद्धांत ज्ञानदेवानी प्रगट केलेला आहे. ते तो कळायला अवघड आहे, पण थोडी एक पार्श्वभूमी म्हणून मी सांगण्याचा माझ्या मतीने प्रयत्न केला आणि तो मला अजूनही तेवढ्या पद्धतीने उलगडता येत नाही हे मला जाणवत आहे. मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो. ज्ञानमय आत्मतत्वाने घेतलेले आकार म्हणजे तुम्ही सगळे आहोत, हे जरा समजायला, कारण तो अनुभूतीचा विषय आहे. ज्ञानदेवांच्या साक्षात्कारातून प्रगटलेल्या ज्ञानाच्या आधाराने त्याने हे लिहिलेलं आहे, हे विसरायचं नाही. हे बुद्धीच्या तर्काच्या परंपरेमध्ये जाऊन मग तुम्हाला पटवण्यासाठी लिहिलेलं नाही. आणि ही साक्षात्काराची अवस्था काहीतरी एक मोठी अगम्य आणि न कळणारी असल्यामुळे ती खरी मानावी की मानू नये अशा प्रकारचा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर परवा मी आईन्स्टाईनचा उल्लेख केला. आईन्स्टाईननी आपल्या युनिव्हर्स ॲज इट इज या ग्रंथामध्ये साक्षात्कारासंबंधी काही उद्गार काढलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की मला जे माझ्या इंद्रियातून, माझ्या बुद्धीतून, माझ्या मनातून जे सत्य गवसलं असं वाटतंय ते अंतिम सत्य आहे असं मला वाटत नाही. कारण या विश्वाच्या एकंदर उलाढालीमध्ये जो एक सत्याचा सारखा नवा नवा आविष्कार मला होतो आहे, मला घडतो आहे, ती जी प्रज्ञा आहे या संबंध विश्वाच्या मागे काम करणारी, ती प्रज्ञा एखाद्या प्रातिभ साक्षात्कारातूनच एखाद्याला गवसू शकते अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढलेले. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं याला मी धर्म मानतो असे त्यांनी उद्गार काढले. माझा धर्म हा त्याच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये आहे. अशा साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारचं अंतिम सत्व सापडू शकतं असं आईन्स्टाईनने मान्य केल्यामुळे आता ज्या नव्या ॲटॉमिक युगामध्ये, ॲटॉमिक सायन्समध्ये आता ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ती अध्यात्मातल्या भाषेसारखी आहे. हे मी त्याचे उल्लेख म्हणजे पहिल्या व्याख्यानामध्ये आणि कालच्याही व्याख्यानामध्ये केले होते. जरा विषय किचकटीचा होतो म्हणून आपण तिथे थांबू, आपण आपल्या साध्या सोप्या विषयाकडे जाऊ. तो आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान घे. आणि मग ज्ञानदेवांचं शिवरूप सुरू होतं. समाजाच्या आदर्श अवस्थेचं चित्र त्यांच्या मनासमोर काहीतरी आहे आणि ते ज्ञानदेवीच्या ओवी ओवीतून प्रकरणातून प्रकट झालेला आहे. आता भान विसरायचंच नाही. तो अध्यात्माचा ग्रंथ आहे, त्याचा समाजाशी काही संबंध नाही, त्याचा जीवनाच्या मार्गदर्शनाशी काही संबंध नाही. फक्त एक ईश्वराची भक्ती करत राहा आणि बाकीचे सगळे प्रपंच सोडा यासाठीच तो आहे अशी जर आपली समजूत असेल तर तो तसा ग्रंथ नाही. वैयक्तिक जीवनामध्ये मार्गदर्शन करतोच, सामाजिक जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. म्हणून जे खळांची व्यंकटी सांडो इथपासून ज्ञानदेवांनी एका समाजाच्या आदर्श परिस्थितीला सुरुवात केलेली आहे. आणि जे खळांची व्यंकटी सांडो, ज्ञानदेवानं पहिली आठवण खळांची होते हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांच्या जीवनामध्ये काय कटू अनुभव आहेत, किती दुःख आहेत, संकट आहेत ते आपण सगळे जाणतात. काल त्याचा आपण उल्लेखही पाहिला. त्यांची जाती कुळा वेगळी वंशावळी असा जो नामदेवाने उल्लेख केलेला आहे, ती जाती कुळा वेगळी वंशावळी झाल्यामुळे त्यांना काय अनुभवावं लागलं हे सगळेजण आपण जाणतो. असं असून सुद्धा ज्यांनी त्यांना छळलं, ज्यांनी त्यांना उपद्रव केला त्यांच्या संबंधी कटुतेचा एकही उद्गार त्यांच्या वाङ्मयात कुठेही तुम्हाला आढळणार नाही. अशी अथांग करुणा, अशी अथांग सहानुभूती ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला प्रकट झालेली दिसते. नम्र व्हावं, किती नम्र झालं तरी त्या नम्रतेला अंत नाही अशी ती अवस्था आहे. तर ती जी करुणा आहे ती करुणा खळांची व्यंकटी सांगो याच्यामध्ये प्रकट झाली. तुम्ही म्हणाला हो खळांचीच का आठवण झाली, आमच्यासारख्या सज्जनांची का ज्ञानदेवांना आठवण झाली नाही? हे साधं उत्तर आहे त्याचं. कारण सज्जनांना, सत्प्रवृत्त माणसांना स्वतःचं संरक्षण करण्याचं कवच आपोआपच प्राप्त झालेलं असतं. मुळे त्यांना आणि मुद्दाम सावरण्याची, त्यांना आणि मुद्दाम काही देण्याची, त्यांच्यासाठी आणि काहीतरी करण्याची गरजच नाही. ते स्वतंत्रपणे समर्थ असल्यामुळे सज्जनांची ज्ञानदेवांना गरजच वाटत नाही. हे का उदात्त अर्थ ना.
पण खळांची व्यंकटी सांडो. कारण या समाजामध्ये सगळा दुष्टपणा ज्यांच्यामुळे निर्माण होतो त्यांची व्यंकटी गेल्याशिवाय, त्यांचं वाकडेपण मोडल्याशिवाय, इथे देखील लक्षात घेण्यासारखे शब्द आहेत. खळांची व्यंकटी सांडो, खळांची वाकुडी मोडो वगैरे वगैरे पाठभेद आहेत. बरं, मी त्या साहित्यविषयक शाब्दिक चर्चेत शिरत नाही. ती वाकुडी मोडो की व्यंकटी सांडो, कुठला शब्द खरा, ती तर दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्याला ज्ञानदेवांचे शब्द जसेच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचलेलेच नाही. ते पाठभेद होत निरनिळ्या हस्तलिखितातून निरनिळ्या स्वरूपात प्रकट झाले. त्यामुळे आज वेगवेगळे शब्द आपल्याला वाचावे लागतात, अभ्यासावे लागतात. तो खळांची व्यंकटी सांडो म्हणजे खळ किंवा दुष्ट मनुष्य हा मूलतः दुष्ट नसतो. मग त्याला दुष्टपणा परिस्थितीने, त्याच्या संस्काराने, त्याच्या अवतीभोवतीच्या वातावरणाने निर्माण केलेला असतो. आणि म्हणून हा जर दुष्टपणा त्याच्यातला काढून टाकला, हे शिक्षणामध्ये घालण्यासारखं सूत्र आहे. माणसामधल्या या ज्या अपप्रवृत्ती आहेत, माणसामधल्या या कुप्रवृत्ती आहेत, हे जे दुर्जनत्व आहे, हे काही बाहेरून कुठून येत नाही. ते कुठली तरी परिस्थिती, कुठले तरी संस्कार, कुठलं तरी शिक्षण, कुठली तरी कुसंगती याच्यातून ते निर्माण होत असतं. म्हणून ते निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. ज्ञानदेवाने ते सुचवलंय. खळांची व्यंकटी सांडो. जगाला उपद्रव देण्याची जी कुप्रवृत्ती जी निर्माण होते जगामध्ये, ती मनाला कुठेतरी वाकडेपणा आलेला असतो. म्हणून तो वाकडेपणा हे ईश्वरा काढून टाक, त्या दुष्टांनाच मारून टाक, अशी प्रार्थना ज्ञानदेवाने केलेली नाही. आणि इथे विरोधासाठी म्हणून तुमच्या लक्षात येईल की भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असा शब्द आहे. दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना मारण्यासाठी असं भगवान श्रीकृष्ण म्हणतायत. विरोध लक्षात घेण्यासारखा आहे. परित्राणाय सज्जनांच्या रक्षणासाठी, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतांचं आश्वासन आहे. त्यामध्ये दुष्टांना मारण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंत म्हणतात. पण ज्ञानदेव मात्र त्या दुष्टांना मारण्याची भाषा करत नाहीत. भगवंताच्याही दृष्टीच्या पलीकडे ज्ञानदेव जातात, ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. याचं एक कारण असं की ज्याने या कोणाला निर्माण केलं असेल त्यांना नाहीसं करण्याचा अधिकार त्यांचा, तो माझा नव्हे. त्याला एक कुठली तरी अशा प्रकारची तात्विक भूमिकाच आहे की मी नाही त्यांना नष्ट करू शकत, मी त्यांना निर्माणच केलेलं नाही, मला अधिकारच नाही. तो माझ्याकडे मी या त्यांचाच एक आत्मरूप अशा प्रकारचा एक आरसा म्हणून, किंवा त्यांचाच आत्मरूप अशा प्रकारचा एक बंधू म्हणून मी त्यांच्या संबंधी कणव बाळगून त्यांच्यातली दुष्टता नाहीशी व्हावी एवढीच प्रार्थना ईश्वरा करू शकतो. तशी प्रार्थना ज्ञानदेवाने केली. जे खळांची व्यंकटी सांडो. आणि मग एक खळं म्हणजे काय, त्याचं दर्शन ज्ञानदेवीच्या आसुरी संपत्तीमध्ये आणि अनेक प्रकरणातून 16व्या अध्यायामध्ये अनेक उदाहरणातून त्यांनी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला थक्क व्हायला होतं, मी तुम्हाला सांगतो. या दुष्टांच्या दुर्गुणांचं, त्यांच्या खलप्रवृत्तीचं, त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचं, त्याची दर्शनं आज ठाई ठाई घडावीत असं वाचताना सारखं जाणवत राहतं. अरे, हे आजच्या काळाचं वर्णन ज्ञानदेव करताय. मोहाच्या मागे लागलेले, पैशाच्या मागे लागलेले, कामाच्या मागे लागलेले, म्हणजे कामप्रवृत्तीच्या मागे लागलेल्या अशा विविध तरांनी आपली कुप्रवृत्ती प्रकट करणाऱ्या माणसांची वर्णनं ज्ञानदेवानी अशा प्रत्ययकारी पद्धतीनं केलेली आहेत. अचंबा तर वाटतोच, पण त्याहीपेक्षा आपल्याला नंतर थक्क करणारी एक गोष्ट अशी लक्षात येते की एक सगळं केल्यानंतर ज्ञानदेव अशी ओवी लिहितात. आहा सांगता वाचा रडे. त्यांच्यातला तो करुणाचा सागर असा उचंबळून येतो. आणि अरे काय लिहिलं मी, का मी असं त्यांच्याविषयी माझ्यावरती लिहिण्याची पाळी आली. आहा सांगता वाचा रडे ज्ञानदेवांचे शब्द आहेत. हे मी त्यांचं वर्णन करतोय, पण ते वर्णन करत असताना मला रडू येत आहे असं ज्ञानदेव म्हणतात. आहा सांगता वाचा रडे, आठविता मन खिरडे. त्यांचे एक एक दुर्गुण आठवताना आणि ते सांगताना अरे माझ्या मनाला तुकडे तुकडे होत आहेत माझ्या मनाचे. आठविता मन खिरडे, आहारे मूर्खी केवडे जोडले निरय. काय काही दुर्दैवाची अवस्था या मूर्खांनी कशासाठी म्हणून हा नरकाचा एवढा ठेवा आपल्या होती गोळा केला. एवढं वर्णन करून झाल्यानंतर ज्ञानदेव अशा पद्धतीनं त्या सगळ्या आपल्याच मांडलेल्या अनुभवाकडे पाहतात. आहारे मूर्खी केवडे जोडले निरय. म्हणजे खळासंबंधीचं वा मी काय सुंदर वर्णन केलं असं म्हणून अभिमानाचा किंवा याचा भाग नाही त्याच्यामध्ये. मला एक माझ्या एकंदर दर्शनामध्ये मांडण्याचा भाग म्हणून मी केला खरा, परंतु ते करत असताना माझ्या मनाला आनंद नाही मिळाला.
फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मग एकच औषध त्याच्यावर, या दुष्टांना ज्या क्षणी सत्कर्मामध्ये रती निर्माण होईल त्यावेळेला समाजातले सगळे प्रश्न सुटतील. आज लागू पडतं आजच्या समाजाला, काही प्रश्नच नाहीये. समाज सुधारायचा म्हणजे काय करायचा? या विविध खलप्रवृत्तींनी दुष्प्रवृत्तीने असलेल्या या समाजामध्ये या दुष्प्रवृत्ती नाहीशा कशा होतील या दृष्टीनं जर काही प्रयत्न झाले आणि सत्प्रवृत्तीकडे त्यांची मनं वळतील या दृष्टीनं जर काही विचार आले आणि त्याचा प्रभाव पडला, तया सत्कर्मी रती वाढो. आणि पुढची ओवी तर अगदी पराकाष्ठेची उंचीवर गेलेली आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचं. भाषांतर नाहीच करता येत त्याचं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचं. सगळ्या भूतमात्रामध्ये एक मैत्र निर्माण झालं पाहिजे. काय सुंदर शब्द वापरलेला आहे, मैत्र. मैत्र म्हणजे हा जो एकात्मतेचा अद्वयानंदाचा जो अनुभव आहे तो सगळ्या भूतमात्रातून भूतमात्राला कळला पाहिजे. ही ती अनुभूती आहे. नुसतं वरवरचं ऐक्य नव्हे, एका समाजाचे, एका जातीचे, एका धर्माचे मानव म्हणून अशा पद्धतीने एक होणं नव्हे. सगळ्या भूतमात्रामध्ये आम्ही एकच स्वरूपाचे आहोत या अनुभवातून एकमेकांच्यासाठी आहोत. या भावनेतून ज्या वेळेला एकात्म निर्माण होईल त्याला मैत्र असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि आज तो प्रश्न आहेच. भूत म्हणजे केवळ जिवंत प्राणीच नव्हे, भूतमात्रामध्ये सर्व प्रकारच्या निर्जीव सजीव अशा सगळ्याच गोष्टी आल्या. आणि आज दुर्दैवाने जो आपण इकॉलॉजिकल बॅलन्स गेला वगैरे वगैरे शब्द वापरतो, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले, पाण्याचं प्रदूषण झालं, हवेचं प्रदूषण झालं आणि हे झालं आणि ते झालं, निसर्गाचं शोषण चाललेलं आहे, निसर्ग ओरबाडला जातो आहे, निसर्गाची संपत्ती कमी होत चालली आहे वगैरे वगैरे जे म्हणतो, तेच नेमकं या ओवीतून आपल्या मनामध्ये उतरेली गोष्ट लक्षात घ्या. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. झाडं कापली जातात, नद्यांची पाणी दूषित होतं, सगळं असं कशामुळे होत आहे? त्यातलं जे नातं आहे, एक आत्मत्वाचं नातं आहे किंवा सर्वसामान्यपणे एकमेकाच्या उपकारित्वाचं एक नातं आहे ना, अरे ते देखील आता नातं भंग पावलं. तात्विक नातं सोडूनच द्या, आत्मतत्व सर्वत्र आहे आम्हाला दिसतच नाही, तर मग समानतेचा भागा येतोच कुठे? पण एकमेकाच्या जगण्यासाठी एकमेक आहोत हीच तर सृष्टीची रचना आहे ना. सृष्टीच्या रचनेमध्ये काय आहे? ही सगळी सृष्टी अशा पद्धतीने रचली गेलेली आहे की एक जण दुसऱ्यावर अवलंबून आहे. मी जी हवा घेतो ती हवा मला कोणीतरी देतं, मी सोडलेला उच्छ्वास आणखी कोणाला तरी मिळतो, अशी रचना आहे. सगळं चक्र असं बांधलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल, मी त्याच्या सूक्ष्म त्याच्या वर्णनात शिरत नाही, पण आपल्या लक्षात येईल हे सगळं चक्र असं बांधलेलं आहे की एकमेकाच्या उपयोगी पडावं आणि सगळ्यांचं चक्र सुरळीत चालावं अशी या जगाची रचना आहे. तेच सगळ्या भूतांचं मैत्र आहे. तेच बिघडलेलं आहे आणि ते बिघडू नये त्यामधलं मैत्र स्थापन व्हावं ही प्रार्थना ज्ञानदेवाने तिथे केलेली आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरिताचे तिमिर जाओ. सगळीकडे एक अंधार मातलेला आहे. तो कसला अंधार याच्यापासून मी सुरुवात केलेली होती, तो मी आता परत उल्लेख करत नाही. परंतु विविध प्रकारच्या अंधारामध्ये सगळ्यात मोठा अंधारमध्ये भेदभावनेचा अंधार. भावनेमध्ये म्हणजे मी दुसऱ्याहून कोणीतरी भिन्न आहे आणि म्हणून जगण्याचा फक्त मलाच अधिकार आहे, इतरांना नाही. भावना म्हणजे भेदभावाचा अंधार. आणि याच सगळ्या शर्यतीमध्ये आजचं जग या जगामध्ये अधिकाधिक अंधार, तीव्रपणाने अंधार निर्माण करत आहे. म्हणून हा दुरिताचा अंधार नाहीसा झाला पाहिजे. ही दुरित काय ते मी सांगितली होती. महात्मा गांधींची वचनं उद्धृत करून पहिल्या व्याख्यानामध्ये मी 6 पाप समाजातली काय त्याचा उल्लेख केलेला होता. ती आपल्या मनासमोर आणा, डोळ्यासमोर आणा, म्हणजे लक्षात येईल आजच्या परिस्थितीमध्ये हा अंधार किती मातलेला आहे. तो त्या 6 वचनातून आपण स्पष्टपणाने दिसणारी असल्यामुळे ती आपण सांगितलेली होती. तो दुरिताचा अंधार, दुरिताचे तिमिर जाओ, आणि तो जाण्यासाठी विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. एकच गोष्ट आहे की प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेलं कर्तव्य कर्म प्रामाणिकपणानं मानव कल्याणाच्या भावनेने जर केलं तर हे दुरिताचा अंधार ताबडतोब नाहीसा होईल. आपल्या चड्डीशी प्रश्न सुटतील अशी उत्तरं वाटतात ही, पण ती तशी उत्तरं सोपी वाटली तरी काम सोपं नाही. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आणि ज्ञानदेवाने इथे तर कमालच केलेली आहे.
ज्याने ज्याने जी जी इच्छा करावी ती हे ईश्वरा पूर्ण कर. या ओवीची आजचे अनेक बुद्धिवादी, अनेक विचारवंत थट्टा करतात. काय म्हणे, ज्ञानदेवाने मागितलं ज्याने ज्याने जी जी इच्छा करावी ती त्याची पूर्ण होऊ दे. म्हणजे कोणी कसली इच्छा करावी म्हणजे त्याने ईश्वर तयार आहे ती पूर्ण करायला, असा अर्थ लावला तर अनवस्था प्रसंग येईल. असा त्याचा अर्थ आपण दुर्दैवाने घेतो, तसा त्याचा अर्थ नाहीच आहे. वर सांगितलेल्या प्री कंडिशन्स आहे. फळांची व्यंकटी सांडो ती गेली पाहिजे पहिल्यांदा. तया सत्कर्मी रती वाढो, ते सत्कर्मामध्ये एकदा समाजाच्या उपयोगी पडायला लागले. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातो. एवढं सगळं झाल्यानंतर मग इच्छांचा विरोधच राहणार नाही ना. आजच्या समाजामध्ये जे संघर्ष आहेत याचं कारण इच्छामध्ये विरोध आहे. इच्छामध्ये विरोध असला की त्या पूर्ण होणारच नाहीत, कोणाच्याच इच्छा पूर्ण होणार नाही. त्या इच्छामधला संघर्ष नाहीसा करण्यासाठी म्हणून पहिल्या अटी सांगितलेल्या आहेत. दुर्जनांची खलवृत्ती, त्यांच्या दुष्प्रवृत्ती आणि या जगामध्ये मातलेला दुरिताचा अंधार नाहीसा झाला, सगळ्यांना सत्कर्मामध्ये प्रेम वाटू लागलं की मग त्या इच्छामध्ये विरोध असण्याचं काही कारणच नाही. मग ज्याची त्याची इच्छा पुरण्यासारखी समाजाची स्थिती आपोआपच झालेली आहे. मी म्हटलं आदर्श समाजाचं चित्र याच्यामध्ये रेखाटलेलं आहे. अशी जर अवस्था असेल की समाजातल्या कुठल्याही घटकाला संघर्षाशिवाय त्याचं जीवन निरामयतेनं, मंगलतेनं, सुखमयतेने जगता येतं अशी जर परिस्थिती झाली तर काय होईल आणि का होऊ नये. आजच्या जगामध्ये तर इतकी साधनं माणसानंच निर्माण केलेली आहे, इतकी संपत्ती माणसानंच निर्माण केलेली आहे की त्या संपत्तीच्या साधनांच्या आधारे अशा प्रकारची परिस्थिती जगात आपण निर्माण करू शकतो. पण आडवा येतो. इच्छामधले जोपर्यंत विरोध आहेत, कुणाची महत्वाकांक्षा, याची महत्वाकांक्षा, त्यामध्ये जग जे सारखं संघर्षाच्याच वातावरणामध्ये, सगळं जगच नव्हे, सगळी राष्ट्रातले सगळे समाज, समाजातले सगळे घटक त्या संघर्षमय अशा वातावरणामध्ये सारखे भरकटलेले असल्यामुळे ती परिस्थिती समाजामध्ये येणं दिवसेदिवस कठीण होत चालले. पण ज्ञानदेवांना तो आदर्श समाज हवा आहे आणि तो आदर्श समाज निर्माण करण्यासाठी मग ज्ञानदेवाने त्या आदर्श समाजाचे चित्र पुढे रेखाटलेलं आहे. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो देव वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अशा या उद्दिष्टानं प्रेरित झालेल्या, संपूर्ण समाजावर मंगलाचा वर्षाव करीत चाललेल्या अशा ईश्वरनिष्ठांची मांदी आळी निर्माण झाली पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदी आळी असा शब्द वापरला तो त्यांच्या त्या काळातल्या भक्ती संप्रदायात, त्यांच्या धर्मसंकल्पनेत, त्यांच्या तत्वज्ञानात ईश्वरनिष्ठांची मांदी आळी असा शब्द आला. आज काही वेगळ्या संदर्भामध्ये, लोकशाहीच्या संदर्भामध्ये, नव्या विज्ञानाच्या संदर्भामध्ये, ज्याला आपण आज लीडरशिप म्हणतो असा काही शब्द वापरता येईल. ही नेतृत्वाची मांदी आळी असा शब्द म्हणता येईल. शुद्ध नेतृत्वाची मांदी आळी असा शब्द, काय शब्द वापरावा तर काळाप्रमाणे बदलू शकतो. पण ईश्वरनिष्ठ याच्यामध्ये एक अभिप्रेत असं धरलेलं आहे की ईश्वरनिष्ठ म्हणजे सर्वत्र भरलेल्या परमात्म स्वरूपामध्ये मी ईश्वर पाहिला, सगळी मानवता पाहिल्यानंतर त्याच्या कल्याणासाठीच झटणं हे माझं कर्तव्य आहे अशी भावना ठेवणारा असा तो ईश्वरनिष्ठ या शब्दाचा अर्थ होतो. ईश्वरनिष्ठ म्हणजे दर दिवशी देवळामध्ये जाऊन पूजा करणारा असा त्याचा अर्थ नाहीये. कृपा करून तसा कोणी घेऊच नाही. या ईश्वरनिष्ठाची वर्णनं ज्ञानदेवीमध्ये अनेक अध्यायामध्ये आहे. तो गुणातीताच्या स्वरूपामध्ये आहे, तो स्थितप्रज्ञाच्या स्वरूपामध्ये आहे, तो आदर्श भक्ताच्या स्वरूपामध्ये आहे, तो आदर्श ज्ञानाच्या स्वरूपामध्ये आहे. विविध स्वरूपामध्ये त्याची रूप ज्ञानदेवाने रेखाटलेलीच आहे. त्याची वृत्ती, त्याचं राहणं, त्याचं वागणं या सगळ्या दृष्टीने आदर्शाचे असे अनेक मानवी घटक ज्ञानदेवीमध्ये ज्ञानदेवाने उभे केलेले आहेत. ते ईश्वरनिष्ठ म्हणजे भूतमात्रामध्ये एकच आत्मतत्व आहे असं समजून त्याच्या उद्धारासाठी, त्याच्या कल्याणासाठी सातत्यानं झिजत राहणारी अशी जी मंडळी आहेत ते त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. अशी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तू या भूता, या भूतमात्रांना, तुम्हा आम्हा सगळ्यांना असं दर्शन देणारे, असे मार्गदर्शन करणारे असे जर लोक मिळाले. आणि आज आपली सगळी वेदना तीच आहे की अशीच माणसं आता मिळत नाही. मिळतात ती कशी मिळतात त्याच्यात काही जाण्यामध्ये आपल्याला काय आता स्वारस्य नाही. पण आपल्या मनामध्ये तो विरोध चढदिशी जाणवतोच.
ईश्वरनिष्ठांची मानदेवाळी सतत या भूतलावरती मनुष्य मात्र भेटत राहू ही प्रार्थना तेवढी जेवढी आकर्षित करते मनाला तेवढी ती दुःख पण देते. पण हे कसं शक्य आहे, हे कोण करणार आहे असा प्रश्न मनाला जाणवतोच. ज्ञानदेवांनाही तो जाणवलेला आहे. कारण या जगामध्ये हे दुःख, हे कष्ट, ही घाण, हा मृत्यू, हे सगळं हे कशासाठी ईश्वराने निर्माण केला हा प्रश्न ज्ञानदेवांनी उपस्थित केलेला आहे. परंतु साक्षात्काराच्या अवस्थेत गेल्यानंतर त्या अद्वयानंद वैभवामध्ये मग या गोष्टी त्याचा लोप होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. परमात्मया तुमचे अविनाशी रूप मग का केले हे कष्ट साधन असा ज्ञानदेवांचा एक अभंग आहे. तुमचं अविनाशी रूप आहे, तुम्ही अमृतत्व आहात, मग तुम्हाला हे सगळं कशासाठी हे सगळं उभं करायचं होतं. हे सुष्ट दुष्ट आणि विविध प्रकारची सृष्टी निर्माण करून ही सुखांची, दुःखांची, संकटांची ही सगळी परंपरा कशासाठी निर्माण केली. परमात्मा तुमचे अविनाशी रूप मग का केले हे कष्ट साधन. सकल जीव तू झालासी आपण मग नरक यातना भोगता, निरय यातना भोगता हे कवण. ज्ञानेश्वर स्वतःलाच प्रश्न विचारतात. सकल जीव तू झालासी आपण मग निरय यातना भोगता हे कवण. मग कोण हे सगळं भोगतोय, तूच भोगतोयस ना असा प्रश्न ज्ञानदेवांनी विचारलेला आहे. पण एकदा त्या साक्षात्काराच्या अनुभूती गेल्यानंतर मग या अशा प्रकारच्या अमंगलाचा स्पर्शच त्या अनुभूतीत नसल्यामुळे मग आजी गोविंदुरे आजी परमानंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघा गोविंदुरे या अवस्थेमध्ये सगळ्याचा लोप होतो. हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर सांगतात आणि प्रत्यक्ष कसं घडणार हो अशा प्रश्नामध्ये ते खाली आणण्याचा प्रयत्न करू नये. त्या एका उच्च अवस्थेमध्ये ज्ञानदेव आहेत आणि त्यांना हे प्रश्न पडतातच, ते मांडतात सुद्धा. पण मांडल्यानंतर ज्या एका त्या अनुभूतीमध्ये ते आहेत त्या अनुभूतीमध्ये या सगळं आनंदाचे डोही आनंद तरंग अशा पद्धतीनं सगळं अद्वैतामध्ये विलीन होतं. या अद्वैताची एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची संकल्पना हा अमृतानुभवाचा किंवा अनुभवामृताचा एक जगातल्या वाङ्मयातला असामान्य अशा प्रकारचा आविष्कार आहे. अनुभवामृत हा ग्रंथ अद्वैतानुभूती म्हणजे काय, या जगाशी पूर्णता एकरूप होणं म्हणजे काय याची शब्दातून तुम्हा आम्हाला प्रतिती देतो. आणि ते सगळ्यात अवघड आहे, वाटतं तितकं सोपं नाही. तो अशी ही ईश्वरनिष्ठांची मानदेवे आली अनवरत भूमंडळी भेटो तू भूता. आणि मग त्यांचं वर्णन ज्ञानदेवांच्या त्या एकंदर सर्वत्र आत्मरूप पाहणाऱ्या प्रतिभा शैलीतून होतं. मग त्याला कल्पतरूचे आरव, कल्पतरूच्या बागाच्या बागा हव्यात त्यांना, ते कल्पतरू सारखे आहेत. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. आणि चैतन्य चिंतामणी आहेत ते, त्यांच्या मणी हातात असल्याबरोबर जी इच्छा करावी तो पूर्ण होतोच. या सगळ्या कवी कल्पना ज्ञानदेवांनी आदर्श समाजाच्या रूपात समाजाचं कल्याण करू इच्छिणाऱ्या त्या मांदियाळीचं स्वरूप सांगताना वापरलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. त्याला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. त्यांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतील ते अमृतासारखेच असतील आणि त्यामुळे प्रत्येकाला अमरत्वच प्राप्त होईल. अशा पद्धतीचंच त्यांचं बोलणं वागणं सगळं काही असेल असं त्या संकल्पनातून त्यांनी व्यक्त केलं. चंद्रमेधे अलांछन, त्यांचं चांदणं आम्हाला हवं आहे परंतु ते चंद्रमे अलांछन असले पाहिजे. पुन्हा हे सगळं आजच्या काळाला लावलं की असंच वाटायला लागतं आपल्याला. चंद्रमेधे अलांछन, मार्तंड जे तापहीन, सूर्य आहे खरा पण सूर्य प्रखर झाला की तो ताप देतो. तेज हवं असतं, प्रकाश हवा असतो पण ताप नको असतो. हे चंद्रासारखे असतील पण चंद्रावर डाग आहे असा कोणताही कलंक यांच्या जीवनामध्ये असणार नाही. ज्ञानदेवांनी अपेक्षा केली आहे. समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या या ईश्वरनिष्ठांकडे जे चारित्र्य असेल ते असं असेल की चंद्रासारखं शीतलत्वाने ते आपलं जीवन संपन्न करतील, शांत करतील, पण त्यांना मात्र कोणत्याही प्रकारचा कलंक असणार नाही. आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश तर ते भरणारच आहे पण तो प्रकाश भरत असताना त्यांच्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा तापही होणार नाही. मार्तंड जे तपईन जे बोलतेही सदा सज्जन सोयरे होतू, ते सोयरे होतू. ज्ञानदेवांनी त्या ईश्वरनिष्ठांना समाजाचे सोयरे, समाजाच्या नातेसंबंधामध्येच आणून भिनवून टाकले. सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी ती लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ते प्रयोजन सांगितलंय ज्ञानदेवीचं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. सर्व जग म्हणजे कुठला एकच विशिष्ट घटक सुखी व्हावा अशी ज्ञानदेवांची कल्पनाच नाही. सर्वात्मक दृष्टीनंच जगाकडे बघतायत.
ही सगळ्या मानव जातीच्या कल्याणाचीच प्रार्थना आहे. ही काय भारतातल्या लोकांची, मराठी माणसांची त्यांच्याच कल्याणाची प्रार्थना नाही. किंबहुना सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईलो, ये ग्रंथोपजीवी ये विशेषी लोकी ये, याच विश्वामध्ये याच जगामध्ये ती प्रार्थना आहे. दृष्टादृष्ट विजय वा विजय, दृष्ट आणि अदृष्ट या दोन्हीवरती विजय मिळवण्याचं सामर्थ्य या समाजाला मिळू दे, या माणसाला मिळू दे. काही गोष्टी दृष्ट असतात, दिसतात, जे सामाजिक सगळे व्यवहार आपल्याला दिसतात. काही अदृष्ट असतं, अशा पद्धतीने घडतं की कसं घडलं ते काही कळत नाही. तो अदृष्टावरती आणि अदृष्टावरती दोनावरती आपल्याला विजय मिळाला पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना ज्ञानदेवांनी मांडून जीवनाचं एक पूर्ण चित्र पसायदानामध्ये उभं केलेलं आहे. म्हणून हे पसायदान हा केवळ प्रार्थनेचा विषय नाही, हा आता आपल्या चिंतनाचा विषय झाला पाहिजे. आणि ते चिंतन करत असताना ज्ञानदेवांनी आपल्याकडून केलेल्या काही अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात मी काय करीन अशी प्रेरणा घेणारा अशा प्रकारचा विषय आहे. आणि हे एकदा आपण जर अशा पद्धतीनं हा जर विचाराचा प्रसार झाला तर निश्चितच विचाराचा प्रसार त्यांच्या काळामध्ये घडलेला आहे. ज्ञानदेवांनी काही एकदम चमत्कार नाही घडवले, एकदम ज्ञानेश्वरच तयार झाले असं नाही आहे. ज्ञानदेवांच्या सहवासामध्ये इतकी संत मंडळी तयार झाली की हे सगळं तुम्हाला तिथे दिसतं. ईश्वरनिष्ठांची मांदी अळी काय ती आपल्याला बघायला मिळते. ज्ञानदेवापासून संपूर्ण ती भावंड तर ती ईश्वरनिष्ठच आहेत सगळे. निवृत्ती काय, ज्ञानदेव काय, सोपान काय, मुक्ताबाई काय, नामदेव काय, जनाबाई काय, सावता माळी काय, गोरा कुंभार काय, चोखा मेळा काय, चोख्याची चोखी काय, जनाबाई आणि नंतर ती गुणाई वगैरे सगळं नामदेवाचं कुटुंब आहे. नंतर कानोपात्रा झाली. अशी सगळी परंपरा सिद्ध होत गेलेली आहे. आणि काल मी गमतीने असं म्हटलं की ज्ञानदेव जर एखाद्या जॉमेट्री मधल्या सिद्धांतासारखे असतील तरी संत मंडळी त्या सिद्धांताच्या आधारे सुटलेल्या उपसिद्धांतासारखी आहे, रायडर सारखी आहे. ज्ञानेश्वर जर थिअरम असतील तर ही सगळी संत मंडळी त्या थिअरमने आधारे जीवनामध्ये तो थिअरम पाळून सुटलेले रायडर्स आहेत, अशी मी गमतीदार कल्पना केली. म्हणजे याची देही याची डोळा ज्ञानदेवांनी ते पाहिलेलं आहे आपल्या काळामध्ये. तेव्हा हा काही केवळ कल्पनेतला काहीतरी अतिरंजनाचा काही मनोरंजनाचा प्रकार आहे असं समजण्याचं काही कारण नाही. काळाप्रमाणे अर्थात काळाची स्वरूपं बदलत राहतात, समाजाची स्वरूपं बदलत राहतात, नवे प्रश्न येतात आणि नव्या प्रश्नाने आपण भांबावून जातो. आज आपण खरेच भांबावलेलो आहोत. इतक्या समस्यांनी आज आपण ग्रस्त आहोत की एवढं आत्मधन आपल्याकडे असताना सुद्धा आपण ते कसं वापरावं हेच आपल्याला समजेनाचं झालेलं आहे. आणि म्हणून आपण काल त्यांची जी शिवरूपं पाहत असताना ज्ञानदेवांनी कर्मासंबंधीचा जो अत्यंत महत्वाचा विचार मांडला तो असा काही अगम्य नाही मांडला. कर्म आपण करत असतो, ते कर्म कसं करावं हे ज्ञानदेवाने आपल्याला स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं. कारण हे कर्म करण्याच्या काही पद्धती आहेत, तेवढं पाळलं की ते कर्म शुद्ध होतं. कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचा नाव बंधू कर्मासाठी. एक साधी ओळी लिहितात की कशाचं भान ठेवावं की कर्तृत्वाचा मधू. कुठलीही गोष्ट करत असताना माझा अहंकार मात्र त्यामध्ये आत येता कामा नये. मी केलं, माझ्यामुळेच हे होत आहे. कर्तृत्वाचा मदत आणि कर्मफलाचा आस्वाद, आणि मला याच्यातून हे फायदे मिळाले पाहिजेत, हे लाभ मिळाले पाहिजे. हा कर्मफलाचा आस्वाद दुसऱ्या बाजूला. एका बाजूला मी करतो आहे अशा प्रकारची अहंतेची भावना, दुसऱ्या बाजूला हे सगळं मला मिळालं पाहिजे केल्यानंतर ही कर्मफलाचा आस्वाद, ही दुसरी वृत्ती. लयाचा या दोहीचा नाव बंधू कर्मासाठी. याच्यामध्ये मग ते तुमचं कर्म अडकलं की त्याचं सगळं फळ नाहीसं होतं. ही ओवी एक किती सोपी ओवी आहे, तुमच्या लक्षात येईल. ही कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन याचं विवरण करताना आलेली आहे. ते अवघड वाटतं पण हे सोपं वाटतं. कर्तृत्वाचा मधू कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्मासाठी. तेव्हा कर्म या दोनापासून मुक्त असलं पाहिजे, सांगून टाकलं. कारण कर्म हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. जाणा नेणा सकळा कर्मयोग तीर प्रांजळा, स्त्रिया आणि बाळा तोयतरणी. जैसी नाव स्त्रिया आणि बाळा तोयतरणी. एखादी नाव नदी पार करण्यासाठी, स्त्रिया बाळाला घेऊन जाण्यासाठी जितकी सोपी असते तितके या संसारातल्या अनेक प्रश्नांना, अनेक समस्यांना पार करून टाकण्यासाठी ही सगळ्यात सोपी नाव आहे कर्मयोगाची. असं म्हणून कर्मयोगाचं फार सुंदर चित्र ज्ञानदेवानी ज्ञानदेवीमध्ये उभं केलेलं आहे. आणि आपण असं पाहिलं की हे कर्म करत करतच
मुक्तीचा मार्ग मोकळा होतो, अशी ज्ञानदेवांची शिकवण आहे. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानामध्ये कर्म हे द्वैतात्मक, हे देहाशी संबंधित असल्यामुळे कर्म त्याग करून संन्यासच स्वीकारला पाहिजे, अशी संन्यासवादी दृष्टी आहे. ज्ञानदेवांनी तिचा स्वीकार केला नाही, कर्मांना महत्व दिलं. कारण मूर्ती लावोनी देहाची खंती करती कर्माची ते गावडे गा, असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. एकदा तुम्हाला देह प्राप्त झाला, मनुष्य जन्म प्राप्त झाला, मूर्ती लावोनी देहाची खंती करती कर्माची, मग आता कर्म करू का, कर्म करू नको की करू नको, मला नैष्कर्म्य साधायचे वगैरे चिंता करत बसण्याचं काही कारण नाही. अशी जी चिंता करतात ते गावंढळ लोक आहेत, असं म्हणून ज्ञानदेवाने एक साधा शब्द वापरलेला आहे. कर्मयोगाचं एक वेगळं दर्शन ज्ञानदेवांच्या या ज्ञानदेवीतून आपल्याला घडतं आणि त्याच्यातून या कर्माच्या शुद्धतेतून मग वैराग्याकडे, वैराग्यातून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून मग अद्वैत भक्तीकडे असा प्रवास त्यांनी आपल्या ज्ञानामध्ये प्रकट केला. त्यांनी क्रमयोग असं नाव दिलेलं आहे. त्याला पण सांगता पाहिजे. क्रमयोग ही ज्ञानदेवाची स्वतंत्र संकल्पना आहे. क्रमाक्रमानेच मनुष्य मुक्त होऊ शकतो. एकदम त्याने काहीतरी स्वीकारलं आणि मुक्त झालं असं नाहीच होणार. म्हणून या क्रमाक्रमानेच तुम्ही जर गेलात तर तुम्हाला या जीवनातल्या खऱ्या आनंदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, असा ज्ञानदेवांनी एक कर्मयोगाचा नवा सिद्धांत मांडलेला आहे. आणि हा मांडत असताना हे सगळं आपल्याला आपल्या गुरु परंपरेतून आलं. ती गुरु परंपरा शेवटी सांगितलेली आहे 18व्या अध्यायामध्ये. तसं आमचे मित्र, मगाशी माळी मित्र म्हणा, मला पहिल्या ओळीमध्ये ज्ञानदेवांनी गणेशाची प्रार्थना करताना सकल मती प्रकाशू असा शब्द वापरला. सर्वांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडू दे आणि मग त्या प्रकाशामध्ये मी काय सांगतोय ना ते त्यांना कळायला लागेल आणि त्यांचं जीवन सुधारायला लागेल. फार चांगल्या पद्धतीने त्यांनी मला त्या ओळीतल्या त्या शब्दावरती माझं लक्ष वेधलं. तीच परंपरा त्यांना कुठून आली? मी काल म्हटलं की जाती कुळा वेगळी वंशावळी. लक्ष्मण शास्त्री जोशींचा मी उल्लेख केला काल. त्यांनी एका लेखामध्ये जाणीवपूर्वक लिहिलं की ज्ञानदेवांना कदाचित ब्राह्मण्य प्राप्त झालं असतं तर कदाचित पुढे जी एक मोठी विचाराची ज्ञानाची परंपरा निर्माण झाली ती खंडितच झाली असती आणि नसत्या धर्म जंजाळामध्ये, नरम्या कर्मकांडामध्ये ती मंडळी अडकली असती आणि पुढचा समाजाच्या उद्धाराचा जो एवढा मोठा आवाका त्यांनी गाठला तो शक्य झाला नसता. फार सुंदर विचार त्यांनी मांडलेला आहे. पण ते ज्ञानदेव आपली एक वेगळी वंशावळी सांगतात 18व्या अध्यायामध्ये. आणि इथे लक्ष वेधतो मी आपलं. गणेशाच्या पूजनामध्ये ते कुठल्याही मूर्तीचं पूजन नाही. गणेशाच्या मूर्तीमध्ये भारतीय संस्कृतीतील संपूर्ण ज्ञान परंपरेचं दर्शन घडवलेलं आहे. वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती, पुराण, नाटक, काव्य सगळ्या सकट त्या गणपतीच्या रूपातून, त्या मूर्तीतून प्रकटलेलं जे ज्ञानमय तत्व आहे त्या आत्मरूपाला ज्ञानेश्वरांनी गणेश संबोधून त्याला नमन केलेलं आहे. आता तेच ज्ञानदेव त्याच ज्ञानरूपाचा संबंध 18व्या अध्यायात कसा आणतात तो बघा. तिथे त्यांनी आपली गुरु परंपरा सांगितली आहे. आपल्याला एक कसं प्राप्त झालं? आदिनाथ शंकर हा त्या नाथ संप्रदायाचा आदिगुरु आहे. आदिनाथ शंकरापासून ते दिलेलं आहे त्यांनी. मग ते शंकराकडून मत्स्येंद्रनाथांना, मत्स्येंद्रनाथाकडून मग ते चौरंगीनाथांना, गोरक्षनाथांना, गोरक्षनाथाकडून चौरंगीनाथांना, चौरंगीनाथाकडून गहिनीनाथांना, गहिनीनाथाकडून निवृत्तीनाथांना, निवृत्तीनाथाकडून ज्ञाननाथांना, अशी परंपरा दिली आहे. केवळ नावं सांगण्यासाठी दिलेली नाही. ज्या ज्ञानमयतेचा संदर्भ ज्ञानदेवांनी गणेशाच्या पूजनात दाखवला तीच ज्ञानमयतेची परंपरा या वंशामध्ये सांगितलेली आहे. याच्याकडे मी आपलं लक्ष मुद्दाम वेधतो. म्हणजे वारसा कशाचा सांगायचा तो ह्या सांगायचा. मी अमक्या कुळात जन्मलो, मी अमक्या जातीत जन्मलो, अमक्या याच्यात जन्मलो आणि मग त्याचा अभिमान बाळगत बसण्यापेक्षा जर या ज्ञान परंपरेमध्ये आपण कुठे बसणार असू तर तो खरा अभिमानाचा विषय आहे, असं म्हणून 18व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवाने आपली ज्ञान परंपरा सांगितलेली. आश्चर्य वाटतं आपल्याला की प्रत्येक गोष्टीमध्ये असा काहीतरी उदात्त अर्थ भरलेला आहे. वरवरतो असं काहीच नाही. आणि म्हणून या समग्रतेनं जीवनाकडे बघण्याची जी ज्ञानदेवांची दृष्टी आहे त्या दृष्टीला एक सौंदर्याचा सुंदर अशा प्रकारचा पैलू आहे. कारण आता 3रं व्याख्यान सौंदर्यावरती आहे. आपण किती वेळ बसणार मला काही कल्पना नाही, परंतु मी त्याला स्पर्श केल्याशिवाय मी ते संपवणार नाही. परंतु काल त्या शिवत्वाचं एक अत्यंत महत्वाचं अंग राहिलेलं होतं. ज्ञानदेवांनी व्यक्त केलेली नैतिक संकल्पना,
नीतीचं इतकं सुंदर दर्शन तुम्हाला आणखी कुठे घडायचंच नाही. गुण मूर्त रूपामध्ये कसा प्रगट करावा हे ज्ञानदेवानीच साधावं. आपल्याला वेळ नाही, पण त्यामध्ये सौंदर्य पण आहे आणि मानवी जीवनाचं मांगल्य पण आहे आणि मानवी जीवनाचं एक समग्र अशा प्रकारचं दर्शन पण त्यामध्ये आहे. मग ते दैवी संपत्तीचं वर्णन करताना असो, निरनिराळ्या ज्ञानवंतांचं भक्तिवंतांचं वर्णन करताना असो, त्यांच्या ठिकाणी असलेल्या सद्गुणांचं वर्णन करताना ज्ञानदेव फुलून येतात. त्या नैतिक संकल्पनाविषयी त्यांना एवढं आकर्षण आहे की त्याशिवाय समाजाचं उन्नयन होऊच शकत नाही. त्यामुळे त्याचा आग्रह ते सारखा करतायत. पण त्यांची उदाहरणं अशी येतील की त्या उदाहरणातून एक क्रियाशीलतेचा भाग असतो. म्हणजे केवळ गुणांचं वर्णन करून ज्ञानदेवांना समाधान नाही होतं. अहिंसा अशी असली पाहिजे, दया तशी असली पाहिजे, अभय असं असलं पाहिजे, शौच्य म्हणजे शुचिता अशी असली पाहिजे, असं केवळ शाब्दिक वर्णन करून त्यांचं समाधान होत नाही. हे मानवी जीवनामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष आचरणातून अंकुरून आलं पाहिजे अशी त्यांची कल्पना आहे आणि ती एका ओळीत त्यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे त्याला सौंदर्य पण लगटलेलं आहे आणि जगण्यातला एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा विचारही त्यामध्ये आहे. भूमी आतोनी नव्हे, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. एक काय सुरेख ओवी आहे. ज्ञानदेवांच्या शब्दामध्येच असा एक तो अनुभव तुमच्या अंतःकरणापर्यंत भिडवण्याचं सामर्थ्य असतं. त्या शब्दामध्येच असतं भूमीचे मार्दव. ज्या भूमीवरती आपण एवढा सगळा व्यवहार करतो, दिसायला वरवर खडबडीत दिसणारी ही भूमी, अहो अंतःकरणाने किती हळुवार आहे होती. भूमीचे मार्दव शब्द वापरला. भूमीचं हळुवार पण तुम्हाला बघायचं आहे ना, भूमीच्या अंतःकरणातली कणव तुम्हाला बघायची आहे ना, मग ते भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. पाण्याचा नुसता वर्षाव झाला भूमीवरती तर त्याच्यातून जो हिरवा लुसलुशीत अंकुर उगवून येतो, त्या अंकुरामध्ये त्या भूमीच्या अंतःकरणाची सगळी मृदुता, सगळी हळुवारपण त्याचं असं त्याच्यातून प्रगट होतं. पण या कल्पनेसाठी ज्ञानदेवाने सांगितलं काय, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. नाही, त्याच्या पुढची दोन ओळी महत्वाच्या आहेत. सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलीनांचे. तैसे जे सुकुलीन म्हणजे सच्चील सद्गुणी अशी सदाचार संपन्न माणसं आहेत, त्यांचे सगळे गुण जे कुठे आतमध्ये दडलेले असतील, भूमीचं मार्दव जसं अंकुरातून प्रगट होतं, तसं तुमच्या ठिकाणी असलेल्या सद्गुणांचं तुमच्या कृतीतून प्रगटीकरण झालं पाहिजे. याच्यासाठी भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. अंतर्गत गुप्तरूप असलेलं भूमीचं मार्दव अंकुराच्या रूपाने प्रकट झालं. तसं तुमच्या ठिकाणी असलेला कुठलाही सद्गुण नुसता असून भागणार नाही, तो तुमच्या कृतीतून प्रकट झाला तर त्या अस्तित्वाला काही अर्थ आहे. एवढा सगळा अर्थ या अर्धचरणामधून प्रकट होतो. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलीनांचे. किंवा ज्ञानदेवांचे शब्द, त्यांनी वापरलेली प्रतिमा ही किती सुंदर असते याची उदाहरणं आपण पाहिलीच आहेत. म्हणजे आज मी काही नव्याने तुम्हाला सांगणार आहे अशातला भाग नाही. वस्तूने स्वतःवरतीच सौंदर्याचा साथ चढवावा तसं या विश्वाचं वैविध्य निर्माण केलं आहे. याच्यासाठी त्यांनी वापरलेल्या कल्पना तर सौंदर्यपूर्णच आहेत. ते आपण पाहिलं, पहिल्या व्याख्यानामध्ये पाहिलं की काय काय पद्धतीनं किती विषयाच्या अनुषंगानं ते सौंदर्य प्रगट करतात. पण या सौंदर्याचं हे अंग प्रकट करत असताना ज्ञानदेवांची जी चौफेर अशा प्रकारची गती आहे ती बघितल्यानंतर मग ती कुंठित होते, कळतच नाही. आणि मग असं वाटायला लागतं की विश्वात्मक झालेल्या ज्ञानदेवांना प्रत्येक वस्तूच दर्शन देऊन अशी उभी राहत असेल की तुला हा विचार प्रकट करायचा आहे ना, मी आहे तुझ्यासाठी, असंच वाटायला लागतं. मग जलाचे संबंध आले की सगळ्या जलाच्या विविध आकृती, जलाचे विविध प्रवाह, जलाच्या विविध गती. वनस्पतीचे उल्लेख आले की वनस्पतीच्या अनेक जाती, वनस्पतीचे अनेक अशा प्रकारचे संदर्भ येऊन जातात. कुठल्याही याला निसर्गातलं, मानवी जीवनातलं, संसारातलं असं रूपक आलंच नाही किंवा त्याच्यातली प्रतिमा आलीच नाही असं घडतच नाही. असं काही एक जीव, संपूर्ण जीवन ज्ञानदेवांच्या त्या उपमासृष्टीमध्ये, आमच्या साहित्यिक भाषेमध्ये आम्ही त्याला उपमासृष्टी म्हणतो, पण तो शब्द किती कमी पडतो हे नंतर आम्हाला लक्षात यायला लागतं.
त्यांच्या प्रतिमांचं सौंदर्य तसं काही वेगळं आहे की त्याला कुठलेही शब्दच लावता येत. ती उपमा आहे की प्रतिमा आहे की काय आहे, नाही, त्या शब्दातून आणि त्याच्यातून प्रकट करताना ते आपल्याला कुठे घेऊन जातं. त्यातली काही उदाहरणं आपण पाहूया. त्या नैतिक संकल्पनातल्या काही संकल्पना त्यांनी कशा प्रकट केल्या. आता उदाहरणार्थ अहिंसा. अहिंसा हे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं एक मूल्य आहे, सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. मी तुम्हाला काल आर्नोल्ड टायनबीचा उल्लेख केला आणि जगामध्ये 20व्या शतकाने 2 गोष्टी दिल्या, त्यातली एक ॲटम बॉम्ब आणि दुसरी अहिंसा. आपल्याला चक्रावून टाकतं ते. एका विचारवंताने, मानवी संस्कृतीचा प्रचंड अभ्यास असलेल्या एका विचारवंताने मांडलेला विचार आहे. म्हणजे अहिंसा ही माणसाच्या जीवनातली किती महत्वाची गोष्ट आहे. त्या अहिंसेवरती ज्ञानदेव किती सुंदर रीतीने तिची व्याख्या करतात. अहिंसा म्हटली की आपल्या चड्डीच्या मनात येता हिंसा न करणे, नकारात्मक अर्थ येतो. कुणाला उपद्रव न देणे, कोणाचा रक्तपात न करणे वगैरे वगैरे. असं एक साधं असं काहीतरी एक खडबडीत असं रूप आपल्या मनासमोर येतं. पण ज्ञानदेवांची व्याख्या कशी असते. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जगाला मी सुखच देणार. जगाची या सुखोद्देशे, सुखाच्या उद्देशाने, अर्थ अगदी स्वच्छ आहे. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, माझ्या शरीराने, माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने जगाची या सुखाच्याच उद्देशाने, जगाला सुख देण्याच्याच उद्देशाने माझं मन, माझं शरीर, माझी वाचा याचे सगळे व्यवहार होणं, राहाटणे हे अहिंसे रूप जाणं. असा जो व्यवहार होणं हे अहिंसेचं रूप आहे, अहिंसेची व्याख्या आहे. अशी व्याख्या आपण कुठे वाचली असेल तर सांगावी. अशा रीतीनं त्या शब्दाच्या अंतरंगाशी भिडण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये आहे, कारण ते त्यांच्या मनामध्ये आहे. मग अहिंसेचं ज्या वेळेला वर्णन करायला लागतात, वास्तविक गीतेमध्ये काय हो, नुसता शब्द येतो, नुसता शब्द येतो. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम, नुसती मालिका येते. ही ज्ञानाची लक्षणं काय, ही ज्ञानाची लक्षणं. अमानित्व अदंबित्व, अमानित्वम अदंबित्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम तथा आत्मविनिग्रह वगैरे वगैरे. लांब लचक मालिका आहे. ज्ञानदेव तशीच्या तशी उचलून तुमच्या पुढे आणत नाहीत. मग अहिंसा शब्द तुम्हाला समजावून सांगायचा आहे. मग ज्ञानदेवातला तत्वज्ञ तर जागा असतोच नेहमी, त्याला मग कवीची त्यांची प्रतिभा जोडीला येते आणि मग ती प्रकट व्हायला लागते. मग ते अहिंसेचं रूप ज्या सौंदर्यानं ते प्रकट होतं ते आता बघा कसं ते. आता ते सौंदर्य कसं त्यांना दिसतं, मग निसर्गातलं कुठलं तरी दृश्य त्यांच्या मनामध्ये तळायला लागतं. तरी तरंग नोलांडी तू. आता ही ओवी नीट आहे का, तिच्यामध्ये स्वतःचं संगीत आहे बघा. शब्दांच्या त्या सगळ्या रचनेमध्ये अंगभूत संगीत आहे. तरी तरंग नोलांडी तू लहरी पाये न फोडी तू साचलू न मोडी तू पाणी. याचा नुसती म्हणतो पहिल्यांदा, म्हणजे त्याचं संगीत तुमच्या लक्षात येईल. तरी तरंग म्हणजे कुठल्या तरी सरोवराच्या काठावरती उभे आहात अशी कल्पना करा. वाराचा असा एक स्पर्श पाण्याला होतो आहे आणि त्या पाण्यावरती लहरी उमटत आहेत, असं दृश्य ज्ञानदेवाने उभं केलंय. तरी तरंग नोलांडी तू लहरी पाये न फोडी तू साचलू न मोडी तू पाणी. याचा वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा जळी बकू जैसा पाऊल सुये. एक संपूर्ण चित्र उभं केलं त्यांनी. की कमळावरी भ्रमर, लगेच आपलं दृष्टीकडे दृश्य नेलं. की कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार. कुचंबैल कैसर या शंका. काय शब्द वापरलाय बघा, कुचंबैल कैसर या शंका. तैसे हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी आपली प्रतिभा नाही वापरली. बघा बघा, मी असं तुम्हाला एक निसर्ग दृश्य दाखवतो बरं का. तरी तरंग नोलांडितो. आता जरा शिरूया त्या चित्रामध्ये. तरी तरंग पाण्यावरती उमटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक बगळा त्या पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याला शिरायचं आहे. हे दृश्य आहे आणि तो बगळा कसा शिरतो त्याचं एक चलचित्र उभं केलेलं आहे. तरी तरंग नोलांडितू. त्या तरी तरंगांना मी तर ओलांडणार नाही, त्याला धक्का लावणार नाही. तरी तरंग नोलांडितू लहरी पाये न फोडितू. माझ्या पायाचा धक्का लागून ती लहर फुटेल, नाही मी फोडू देणार. इतका हळुवारपणा मनामध्ये ठेवून तरी तरंग नोलांडितू लहरी पाये न फोडितू. पुढचा शब्द बघा, साचलू न मोडितू पाणी. याचा
काय भाषांतर करायचं आणि कुठल्या याच्यात तुम्हाला हे स्पष्ट करून सांगायचं. साचलू, पाण्याचा जो साचलेपणा आहे, त्या एका शब्दामध्ये ज्ञानदेवांनी त्या जळाची संपूर्ण संतृप्ती व्यक्त केलेली आहे. संपूर्ण ते जळ आपल्या स्वतःच्या समाधी अवस्थेमध्ये, संतृप्त अवस्थेमध्ये आहे, शांत अवस्थेमध्ये आहे. तो त्या साचलू या शब्दामध्ये अर्थ प्रकट झालेला आहे. तरी तरंग नोलांडी तू, लहरी पाये न फोडी तू, साचलू न मोडी तू पाणी आता. अशा त्या पाण्यामध्ये त्या बगळ्याला शिरायचं आहे. वेगाने तर शिरायचं आहे आतमध्ये. वेगे आणि लेसा, सावधपणाने, पुन्हा तितक्याच सावधपणाने मला शिरायचं. वेगही मला टाळायचं नाही. वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा. त्याचं लक्ष मात्र बघायचं कुठे आहे? दिठी घालून आविसा. आविसा म्हणजे आमिष. त्याचा आमिष त्या पाण्यामध्ये आहे, म्हणजे मासा त्या पाण्यामध्ये आहे. त्या पाण्यामध्ये त्याला मासा दिसलेला आहे आणि तो मासा पकडण्यासाठी वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा, जळी बकू जैसा पाऊल सुये असा शब्द वापरलेला आहे. मला आपला गमतीने कधीतरी वाटलं, जरा सुयेच्या जागी जर दुसरा शब्द असता तर काय झालं असतं. जळी बकू जैसा पाऊल ठेवी असं म्हटल्याबरोबर त्या पाण्याची संपूर्ण शांतता भंग पावेल. तुमच्या लक्षात येईल, सगळ्यांच्या मनाची समाधी भंग पावेल असा तो शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला नाही. सुये असा शब्द वापरला. म्हणजे त्या संपूर्ण दृश्याशी ज्ञानदेव इतके समरस झालेले आहेत की त्यांना जे सांगायचंय ते आपल्याला असं वाटतं बाजूलाच राहिले की काय. आणि गंमत अशी वाटते की अहिंसेचं रूप सांगण्यासाठी जे प्रतीक वापरलं किंवा जी प्रतिमा वापरली ती कुणाची? बगळ्याची. म्हणजे हिंसा करण्यात सगळ्यात पटाई त्या बगळ्याची. अहिंसेचं रूप सांगण्यासाठी, अहिंसेचा प्रत्यय देण्यासाठी प्रतिमा मात्र हिंसा करणाऱ्या बगळ्याची. त्याला आमच्या मर्ढेकरांच्या भाषेमध्ये विषमलयीचं उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आजच्या नव्या कवितेच्या जगामध्ये याला विषमलय म्हणतात. एकदम विरुद्ध टोकाचं. म्हणजे अहिंसेचं रूप सांगायचं आणि हिंसा करणारा बगळा त्याच्यासाठी वापरायचा. असं ज्ञानदेवाने काही गंमत करून असं एक निसर्गाचं चित्र उभं केलं. समाधान नाही झालं. ही कमळावरी भ्रमर. सगळं कशासाठी चाललेलं आहे? अहिंसा ज्याच्या अंगामध्ये मुरली, त्या स्थितप्रज्ञाच्या, त्या ज्ञानवंताच्या, त्या भक्ताच्या आचरणामध्ये जो हळुवारपणा येतो, तो हळुवारपणा प्रगट करण्यासाठी हे सगळं दृश्य उभं केलेलं आहे. तरी तरंग ओलांडी तू, लहरी पाये न फोडी तू, साचलून मोडी तू पाणी आता. वेगे आणि लेसा दिठी घालून आविसा, जळी बकू जैसा पाऊल सुये. ती कमळावरी भ्रमर. आता दुसरं दृश्य आहे. कमळ उमललेलं आहे. त्या कमळाच्या मध्ये पराग बहरलेला आहे. ही कमळावरी भ्रमर, पाय ठेवी ती हळूवार. तो बगळा वेगे आणि लेसा ते आपण दृश्य पाहिलं. आता या कमळावरती भ्रमर येतो आहे. ही कमळावरी भ्रमर, पाय ठेवी ती हळूवार. कुचंबैल कैसरई या शंका. ज्ञानदेवाने कसा शक्ती ते लेसा वापरला, इथे कुचंबैल असा शब्द वापरला. कुचंबैल ही या शंका. परमा ही कमळावरी भ्रमर, पाय ठेवी ती हळूवार. कुचंबैल केसर ही या शंका. त्या कमळाचा केसर माझ्या पायाने चुरगळेल या शंकेनं तो हळुवारपणे त्याच्यावरती उतरतो. तैसे. आता ही सगळी हळुवार अशा प्रकारची वृत्ती मनामध्ये उभी, म्हणजे अशी ती आणा ना, त्याशिवाय ते पुढचं कळणार नाही. तैसे परमाणू का गुंतले. अहिंसा आता जागी झाली. अहिंसेची अत्युत्कट अशी अवस्था येईल. तैसे परमाणू पा गुंतले. तैसे ज्या अणुपरमाणूमध्ये सानुले सानुले जीव गुंतलेले आहेत, याचं भान ठेवून तैसे परमाणू पा गुंतले, जाणूनी जीव सानुले. सानुले सानुले जीव जंतू. या माझ्या वाटेवरती चालत असताना माझ्या पायाखालच्या मातीच्या कणामध्ये सानुले सानुले जीव गुंतलेले आहेत. ज्ञानेश्वरांच्या विश्वात्मक झालेल्या मनाला त्या जंतूकडे त्यांचं लक्ष आहे. तैसे परमाणू पा गुंतले, जाणूनी जीव सानुले. पुढची ओवी कशी आहे, पुढचं अर्धचरण कसं आहे बघा. कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. आपली पावलं कारुण्यामध्ये लपवतो आणि मग तो चालतो, कारण माझ्या पायाच्या धक्क्याने कुठलाही जंतू मरता कामा नये. कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. मग आणि सारखं वर्णन पुढे चालूच आहे. ते वाटक कृपेची करीत, ते दिशाची स्नेह भरीत.
जीवातळी आंथरीत आपुला जीव. म्हणजे अहिंसा ज्याच्या अंगामध्ये मुरली त्याचं चालणं कसं, त्याचं बोलणं कसं, त्याचं वागणं कसं, याचं हे दर्शन आहे. हे दर्शन आहे, हे वर्णन नाही. मग ते वाटत कृपेची करीत, ते दिशाची स्नेह भरीत, जीवातळी आंतरित आपुला जीव. स्वये स्वशणेच ते सुकुमार, माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. अहो त्यांच्या मुखातून शब्द आला, अहो त्याचे दशन म्हणजे त्याचे दात म्हणजे माधुर्याला फुटलेले अंकुर आहे. ज्ञानदेव बघा कुठून कुठे घेऊन जातात. माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. ही जी अनुभूती आहे अहिंसेची, ती संपूर्णपणे आपल्या समर्थ शब्दातून तितक्याच तरलतेनं व्यक्त करण्याचं सामर्थ्य ज्ञानदेवांच्या प्रत्येक ओळीमध्ये भरलेलं आहे. इथून आपण आता जरा मागे जाऊ आणि हा सगळा अनुभव घेण्यासाठी श्रोत्यांकडून त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. तुम्ही हे सगळं कधी अनुभवू शकणार आहात? मग ज्ञानदेव पुन्हा आपल्यात एका आणखी वेगळ्या निसर्ग दृश्यात घेऊन जातात. त्या प्रसिद्ध ओव्यात आपल्याला माहित असेल, शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे. आता पुन्हा चांदण्यामध्ये आपल्याला घेऊन जातात. सरोवराच्या काठावरून आता प्रफुल्ल अशा चांदण्यामध्ये आपल्याला घेऊन गेले. एक पौर्णिमेचं चांदणं आहे आणि ते शारदेचं चांदणं आहे. शरदाचं चांदणं म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट चांदणं. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे. शरद ऋतूच्या चांदण्यामध्ये अमृताच्या कणांचा सारखा वर्षाव होतो. शीतलता आहे, मधुरता आहे आणि त्याला अमृतत्वाचा स्पर्श आहे. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे. भान कशाचं ठेवायचं? हे तुम्हा आम्हा श्रोत्यांना ज्ञानदेवीचा अनुभव कसा घ्यायचा आहे याचं हे दिशादिग्दर्शन आहे, वर्णन नाहीये. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे. कोवळे कोवळे अमृताचे कण सारखे बरसतायत. अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे. ते वेचण्यासाठी कोण आले आहेत? मवाळ मनाची कोणीतरी आलेली आहेत. ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. चंद्राचं आणि चांदण्याचं आणि चकोराचं नातं आहे कवींच्या सृष्टीमध्ये. कवीने आपलं ते पक्क करून टाकलेलं आहे. चांदणं असलं की चकोर असला पाहिजे. पण ज्ञानदेवाने तो वापरला. पण तो कसा वापरला? चकोराची गोजीरवाणी पिल. चकोर नव्हे, थोराड झालेले चकोर नाहीत त्या अमृताचे कण वेचण्यासाठी चालत. ज्ञानदेवांचं कवी मन कसं आहे ते बघा. शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे. ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. असा शब्द वापरला. तलगे या शब्दाचा अर्थ लक्षात आला ना, मग त्याची गंमत आणखी कळेल. किती कोवळी आहेत ती, किती नाजूक आहेत, किती गोजीरवाणी आहेत. तर ती तलगे म्हणजे उडण्याचा किती प्रयत्न केली तरी तळालाच जातात. तलगे आमच्या कोकणीमध्ये शब्द आहे तो. पिलांना तलगे असा शब्द वापरतात. आणि तो व्युत्पत्तीशास्त्राप्रमाणे उडण्याचा प्रयत्न केला तर ताकद पंखामध्ये नसल्यामुळे तळालाच जातात, खालीच येतात, वर जातच नाहीत. इतकी गोजीरवाणी, इतकी नाजूक. हा नाजूकपणा, गोजीरवाणीपणा तलगे या शब्दात आला. व शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे. ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. बरं वाटलं आतापर्यंत, पण पुढचं ऐकल्यानंतर जरा जबाबदारी वाढते हे तुमच्या लक्षात येईल. ते या परी श्रोता, त्या गोजीरवाण्या पिलांच्या हळगा मनाप्रमाणे ते या परी श्रोता सादर अनुभवावी हे कथा. मी ज्ञानदेवीतून जी शांती कथा सांगतोय तिथेही ज्ञानदेवांचा नवा दृष्टिकोन आहे. तो मी काल सांगितला. ज्ञानदेवांनी साहित्यविषयक संकलनात सुद्धा बदलून टाकलं. ते वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जायचा. साक्षात्कार ही देखील एक श्रेष्ठ रसानुभूती आहे असं साहित्यशास्त्रच सांगतं. रसमयता आणि साक्षात्काराची अवस्था यात भिन्नता ना. रसोवैसा, आत्मा हा रसमयच आहे. आणि तो रसमय जर असेल तर परतत्वाचा स्पर्श हा साहित्याचा उच्च बिंदू असला पाहिजे असं ज्ञानदेवांनी ते इथं परतत्व स्पर्श व्हायचा असं म्हणून सगळ्या परतत्वाला उच्च स्थान दिलं. कारण अनुभूतीची उच्च अवस्था, कारण कुठल्याही काव्यामध्ये अनुभव हा जर मुख्य असेल तर या जगातल्या कुठल्याही अनुभवापेक्षा अत्यंत उदात्त, अत्यंत गहन, गंभीर, खोल अशा प्रकारचा अनुभव कोणता असेल तर तो साक्षात्काराचा अनुभव असल्यामुळे तो जिथे मिळेल तो मग कवित्वी बरवे, रसिकत्व रसिकत्वे बरवे
रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा, म्हणून ज्ञानदेवानी परतत्वाला उच्चतम स्थान दिलेलं आहे. उगाच द्यायचं म्हणून माझा आत्मदर्शनावरती प्रेम आहे म्हणून नाही, त्याला तर्क संगती आहे. आणि साहित्यशास्त्रातली दृष्टी बदलून साहित्य आणि शांती जेथ रेखा दिसे बोलती. साहित्य हे केवळ मनाच्या रंजनासाठी नाही आहे, केवळ तुम्हाला क्षणभर असं भारावण्यासाठी नाही आहे, तर तुमच्या जीवनामध्ये असलेल्या सगळ्या किलमिशाचा नाश करून तुमच्या मनामध्ये एक उदात्ततेचा, एक शांततेचा प्रत्यय देण्यासाठी आहे. म्हणून साहित्य आणि शांती, साहित्य हा आनंदाचा प्रभाव आहे किंवा साहित्याचा प्रभाव आनंद आहे आणि विचाराचा प्रभाव शांती आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानदेवीच्या आत्मविचारातून तुम्हाला शांती प्राप्त होणार आहे आणि त्याच वेळेला साहित्यातून तुम्हाला सौंदर्य आणि आनंद मिळणार आहे. म्हणून साहित्य आणि शांती हे रेषा दिसे बोलती, जैसी लावण्य गुणकुळवती आणि पतिव्रता. घरचं उदाहरण दिलं. स्त्री लावण्य गुणकुळवती आहेच, तसं साहित्यातल्या सौंदर्यासकट ज्ञानेश्वरी आहेच, पण ती जर तितकीच पतिव्रता असेल तर त्या संगमामध्ये जीवन जितकं ऐश्वर्यवंत होतं तितकंच साहित्य आणि शांती एकत्र आली की ऐश्वर्यवंत होतं. हा नवा साहित्याचा विचार शांतीला प्रमुखत्व देणारा आपण पाहिला काल की शांत रसाला आतापर्यंत महत्वच नव्हतं. शृंगार रसाचा राजा ज्ञानदेवानी शृंगाराला बाजूलाच ठेवलं. शृंगाराच्या माथा पाय ठेवी अशी माझी शांती कथा आहे, मुसदीत शांती कथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. असं म्हणून शृंगाराचं जे माजलेलं प्रश्न होतं ते ज्ञानदेवांच्या या भक्ती संप्रदायामध्ये, या शांती संप्रदायामध्ये संपून गेलं. आणि महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायाला शृंगाराचा स्पर्श झाला नाही, ही गोष्ट ही ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे घडली, ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. त्यामुळे शृंगार नावाची गोष्ट आपल्या भक्ती संप्रदायामध्ये नाही. मग ते गोपीचा, राधेचा, कुणाचाही असो, तो आपल्या भक्ती संप्रदायामध्ये आला नाही. याचं कारण उच्चतम अशी मनाची अवस्था शांतीची, तिथे हे क्षुल्लक शूद्र अशा प्रकारचे हे विचार येऊच शकत नाहीत. असं म्हणून ज्ञानदेवानी एक उन्नत अवस्था साहित्यामध्ये या आत्मविद्येला देऊन ठेवलेली आहे. किंवा आपण ते शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कणक ओवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे, ते या परी श्रोता सादर अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणवूनिया. तर तुम्हाला हे सगळं वाचताना तुमचं मन अत्यंत हळुवार कळूनच ते केलं पाहिजे, नाही तर नाही त्याच्याकडे तुम्हाला ते स्पर्शच होणार नाही तुमच्या अंतराला. अति हळुवारपण चित्ता आणून की भ्रमर पराग नेती संपत नाही. आजच्या प्रतिमा शास्त्राच्या दृष्टिकोनातून या ज्या प्रतिमा पाहिल्या ना, तर त्याची परिमाणं भिन्न भिन्न आहेत. मगाच्या ह्याच्यामध्ये चांदण्यामधून वर्षणाऱ्या अमृतकणामध्ये चकोराची गोजीरवाणी पिलं इतस्तत बागडत ते अमृतकण वेचत आहेत. दोन्ही बाजूने क्रियाशीलता आहे. जरा साहित्यशास्त्रात शिरतो. कुठल्याही साहित्यकृतीचा अनुभव घेत असताना साहित्यकृती प्रसारण पावतच असते. ती आपल्या अनुभवाने, आपल्या शैलीने विविध अशा प्रकारचे अनुभव प्रकट करतच असते. अमृताचे कण पाझरतच असतात. ही प्रतिमा असे अनेक अर्थ सुचवते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ती चकोराची फुलं सुद्धा दुडदुडत इकडून तिकडून ती वेचीत असतात. तसा रसिक सुद्धा आपल्या उत्फुल्ल मनोवृत्तीनं सर्व अशा प्रकारच्या आपल्या अभिवृत्ती, आपल्या सगळ्या मानसिक शक्ती अशा पद्धतीनं ताज्या तवान्या ठेवून त्याचा अनुभव घेणारा असला पाहिजे. त्या प्रतिमेतून एवढा अर्थ प्रकट होतो. दोन्ही बाजूने चलायमान अशा वस्तू आहे. अमृत कण कोवळे त्यांचा वर्षाव होतो आहे आणि अमृताची ती चकोराची पिलं ती इतस्तता नाचत बागडत ती वेचत आहेत. रसिकाचं आणि निर्माण झालेल्या कलाकृतीचं नातं काय असलं पाहिजे, ते गतिमान असलं पाहिजे, या प्रतिमेतून ज्ञानदेवानी सुचवलेलं आहे.